सभापती महोदय, विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही 260 अन्वये महाराष्ट्रातल्या शेतकरी, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नाच्या संदर्भातून आम्ही प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला दोन्ही आहे. वेगवेगळे मांडतायत पण उत्तर एकच येणार. सभापती महोदय, उत्तर एक. तुमची झाली चर्चा सगळी पूर्ण. 260 अन्वये सत्तारूढ पक्षाच्या वतीने सुद्धा प्रश्न मांडलेला होता, प्रस्ताव आलेला होता. आणि तो प्रवीण दरेकरनी तो प्रस्ताव चांगल्या प्रकारे सरकार कशा पद्धतीने योग्य काम केलेलं आहे, कशा शेतकऱ्यांसाठी कल्याण करतंय अशा प्रकारचं त्या प्रस्तावामध्ये आणलं. म्हणजे आमच्या आणि तुमच्या प्रस्तावामध्ये फरक एवढाच आहे, तुम्ही प्रश्नाचं उत्तर, मंत्र्यांचं उत्तर तुम्हीच देताय आणि आमच्या प्रस्तावामध्ये कशा प्रकारचे सरकार चुकीचं वागतंय याच्यावर आम्ही त्या ठिकाणी बोट ठेवलेलं आहे. सभापती महोदय, या ठिकाणी हे राज्य या महाराष्ट्रामधल्या असलेल्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं राज्य म्हणून ओळखलं जातं. त्याच राज्यामध्ये आज जी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, राज्य फार प्रगतशील, महायुतीचं 3 इंजनचं सरकार फार मोठ्या सुसाट वेगाने चाललेलं असं जे चित्र रंगवलं जातं, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आश्वासनाचा पाऊस इथे पाडलेला असतो. मी त्यात शोधत असतो की डेव्हलपमेंटच्या नावाखाली 9 लाख कोटी कर्ज करणाऱ्या या राज्यामध्ये बळीराजा कुठे आहे याचा शोध घेत असतो. आणि या संदर्भामधली ज्या वेळा ही चर्चा सभागृहामध्ये येते, तर दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की आपल्या सत्तारूढ पक्षाच्या वतीने दिलेल्या प्रस्तावामध्ये AI पासून ते अगदी शेतकऱ्यांना आधुनिकतेकडे कसं नेणार अशा प्रकारचं जे एक स्वप्न दाखवलेलं आहे सुंदरपणाने. त्याच्याबरोबर बळीराजा पानन रस्ते, त्यामध्ये CSR फंडातून कशा प्रकारच्या योजना, या सर्व गोष्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी देण्यात आला. खरं म्हटलं तर ते प्रत्यक्षात कृतीत येतं का याचं जर उत्तर पाहिजे असेल तर आमच्या प्रस्तावाकडे निश्चितपणाने पाहायला लागेल. गेल्या काही वर्षापासून जे कर्जमाफीच्या बाबतीमधला निर्णय घेतला जातो, सरकारने स्वतःचं कर्ज वाढवलं. गेल्या काही वर्षामध्ये 3-3.5 लाख कोटीचं कर्ज या सरकारने वाढवण्याचा इतिहास केला. यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आजपर्यंत मला वाटतं दरवेळेला आपण राज्यमंत्री म्हणून आहात त्यावेळेला इतक्या पुरवण्या मागण्या कधी निघत नव्हत्या. 65,000 कोटी, 55,000 कोटी, 75,000 कोटी, 1 लाख कोटी. आणि आज फक्त शिस्त पाहिली आणि ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेला अर्थ खात्याची आदरणीय अजितदादांच्या दुर्दैवाच्या निधनानंतर या संदर्भातली जबाबदारी घेतल्यानंतर पहिलं स्टेटमेंट केलं की आता कुठल्याही प्रकारचा, प्रत्येक खात्याला सांगितलं, कुठल्याही प्रकारचा नवीन कुठल्याही प्रकारचं नियोजन किंवा प्रस्ताव तयार करू नये. आम्ही हे काही वर्षापासून हेच सांगत होतो की तुम्ही जे प्रस्ताव तयार करत होता त्या प्रस्तावामध्ये प्रवीणजी इतकी तफावत होती. म्हणजे पूर्वी 10 रुपयाचं काम होत होतं ते आज 50 रुपयाचं काम करण्याची एक वेगळ्या प्रकारची प्रथा या महाराष्ट्रामध्ये आली. सरकारी तिजोरीला कसं लुटायचं एक आधुनिक तंत्रज्ञान या देशात आणि राज्यात आम्हाला पाहायला मिळालं. हे आपण पण अशी जी गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी काम करता, 1 किलोमीटरच्या रस्त्याला किती पैसे लागतात, आज त्याच रस्त्यामध्ये किती पैसे लागले दुप्पट टिप्पट होतात. अधिकारी सरळ सरळ, प्रत्येक खात्याच्या अधिकारी सरळ सरळ वाढीव इस्टिमेट करतो. काही लोक 20-30% बिलोने, 40% बिलोने या ठिकाणी टेंडर घेतात. आम्हाला प्रश्न असा पडतो की ह्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून मग इंजिनियरचं असलेला सर्वे चुकला, त्यांनी तयार केलेलं एस्टिमेट चुकलं का, या महाराष्ट्रामध्ये असलेल्या कामं मिळवण्याच्या संदर्भामध्ये कंत्राटदारामध्ये चढाओढीमुळे क्वालिटी संपली, याचा शोध घेणं गरजेचं असल्यामुळे या सर्व गोष्टीमध्ये म्हणजे कोस्टल रोड करावा, वाहतूक वाढलेली आहे त्यामुळे एक्सपान्शन रोड करावे, मेट्रो करावी, यामध्ये कुठले दुमत नाही. कुठे मेट्रो असावी याला सुद्धा पत्ते असायला पाहिजे. या राज्यातल्या सगळ्या शहरामध्ये मेट्रो सुरू झाली, करण्याबद्दल दुमत नाही, पण त्या मेट्रोतून किती लोक जातात, त्याचा खर्च किती झाला याचं तारतंत्र निघालं नव्हतं. कारण आम्ही
निवडून येण्याच्या संदर्भातली एक नवीन संकल्पना या ठिकाणी आली. मगाशी आम्ही आले परवा आणि सचिन भाऊ बोलत होतो की निवडणूक येण्यासाठी इतकंच ताकद कशी येते. विकास कामाच्या ताकद येते मी समजू शकतो, पण विकास कामाच्या व्यतिरिक्त एवढी मोठमोठी कामं, एवढी मोठमोठी बजेट खिशात पैसे नसताना सुद्धा उभे केले जातात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं मंजूर करण्याचा इतिहास होतोच कसा, हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि निर्णय घेताना जे मोठ्या पद्धतीने निर्णय घेतले जातात ते खरंच या महायुती सरकारचं असलेली सुसाट ही आपली गाडी ही निश्चितपणाने महाराष्ट्राला कर्जाच्या डोंगरामध्ये, कर्जाच्या खाईत नेत अशा प्रकारची शंका इथं व्यक्त करतो. आणि म्हणून मगाशी सांगितलं, शहरीकरण वाढलं, ते वाढण्यासाठी समृद्धी असेल, शक्तीपीठ असेल, अनेक मोठमोठी कामं आपण शेतकऱ्यांचा परवानगी असो नसो, परभणीमध्ये परवा आंदोलन झालं, सांगलीमध्ये मोर्चा झाला, परंतु दाबून दडपशाहीने आणि अधिकाराचा वापर करून ही कामं मंजूर करण्याचा अट्टास का मला कळला नाही. बंटी पाटील त्या नाही आहेत, पण शक्तीपीठला जाणारा एक पर्यायी मार्ग असताना सुद्धा त्या मार्गाच्या व्यतिरिक्त 86,000 कोटीचा हा मार्ग करण्याचा उद्देश काय. बरं, मी समजू शकतो महाराष्ट्रातला उद्योगपती, महाराष्ट्रातला कंत्राटदार, सगळे कंत्राटदार गुजरातचे. म्हणजे हल्ली राज्य दिल्ली चालवते का राज्य महाराष्ट्र राज्य चालवतंय याचा सुद्धा आता कधीतरी शोध घ्यावा लागेल. म्हणून केंद्रातला असलेला राजकीय हस्तक्षेप आम्ही समजतो, पण केंद्रातला असलेला ज्या वेळेला प्रत्येक गोष्टीमधला हस्तक्षेप हा महाराष्ट्राच्या नेतृत्वाला खुजा करतो, महाराष्ट्राच्या नेतृत्वाला हातबल करतो. मुख्यमंत्री सक्षम आहेत, निर्णय घेण्याच्या प्रत्येक कामामध्ये त्यांची हातोटी आहे, 100% ती मान्य आहे. परंतु ते निर्णय घेताना त्यांना स्वतंत्रता आहे का, किंवा अशी जी तुम्हाला तरी ते स्वतंत्रता आहे का, याचा खरं म्हटलं तर हे करणं गरजेचं आहे. आपण सांगितलं की बळीराजांच्यासाठी यायची आपण संकल्पना प्रवीण दरेकरांनी फार मोठ्या ह्याच्यामध्ये सांगितली. काय योजना आपण दाखवल्या, पानन रस्ते दाखवले. अरे प्रवीणजी, पानन रस्त्यामध्ये तुम्ही सुद्धा राजकारण आणलं. हा या पार्टीचा नाही म्हणून पानन रस्ता देऊ नका, हो या पार्टीचा आहे म्हणून तिथून 2 रस्ते टाका. हा, आपण जर आम्हाला दिलेला, मी उदाहरण देतो, असं नाही मी मोगम बोलत नाही, मी तुम्हाला सांगतो, आमदाराला तुम्ही दिले असतील, आम्हाला देत नाही, विरोधी पक्षाला देत नाही, नवीन प्रथा तुम्ही पाडलेली आहे. विरोधी पक्षाला 1 रुपया द्यायचा नाही हे ठरवलेलं आहे तुम्ही, आणि मंत्रीच सांगतात आमचं ठरलेलं आहे वरती, कोणालाही खाली पैसा द्यायचा नाही, विरोधकांना काय व्हायचं ते होऊन द्या. पण मी तुम्हाला सांगतो, मी बघितलं पानन रस्त्याला, अशी जी तुम्ही एखाद्या तुमच्या जागेतून पानन रस्ता एक दिला असेल तर दुसरा पानन रस्ता घ्यायला पाहिजे का, पण तो विरोधी पार्टीचा आहे, दुसरा पानन रस्ता द्यायला लावतात. अधिकाराचा गैरवापर होतो प्रचंड प्रमाणामध्ये. या सर्व गोष्टीतून अडचण निर्माण होते सुद्धा तुम्हाला वस्तुस्थिती पाहायला मिळाली. आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपण सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचं गाळ माते, हा महसूलने काम चांगलं केलं हे मी कालही बोललो, आजही बोलतो. लोकांसाठी चांगला निर्णय कोणी घेतला असता तर एक खातं होतं ते महसूल खातं, आणि चांगले चांगले निर्णय घेतला त्याचा कौतुक मी निश्चितपणाने करेल. आणि या सर्व गोष्टीमध्ये करत असताना मला साधे 5-6 प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भातून आम्ही उपस्थित केले. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीची तफावत सांगतो. आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणून सांगतो. काल एकनाथ शिंदेंनी राज्यपालाच्या भाषणाच्या वेळेला सांगितलं होतं की आम्ही प्रस्ताव तयार करायला लावलेला आहे, योग्य वेळी कर्जमाफी करू. राज्यच कर्जामध्ये बुडलेला आहे, तुम्ही कर्जमाफी काय करणार आहे. तोपर्यंत दर महिन्याला जो अहवाल येतो त्यामध्ये किती शेतकरी आत्महत्या करतात त्याचा अभ्यास करा. म्हणजे अभ्यास करा एवढ्यासाठी म्हणतो की कर्जमाफी होईपर्यंत किती शेतकरी ज्या ते मृत्युमुखी पडतील, आत्महत्या करतील, त्याला जबाबदार कोण, हे शासन या असलेल्या सर्वाला जबाबदार आहे. म्हणून कर्जमाफीची आपण आश्वासन दिल्यामुळे मार्च पर्यंत काही लोकांनी पैसे भरले नाही की त्या असलेल्या बँका, त्या असलेल्या सोसायट्या त्यांच्याकडे व्याज लावून डबल पद्धतीने पैसे वसूल करतात. आणि अशा पद्धतीने वसूल करत असताना अतिवृष्टी झाली, अवकाळी झाली, काल परवा पडलेला परभणी लातूरला अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. आणि हा शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याच्याकडून परत सावकारी पद्धतीने मंत्र्यांनी, सरकारने सांगून सुद्धा कर्ज वसुली करू नका सांगून सुद्धा कर्ज वसुली करण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे सरकारचा धाक
ना सहकार संस्थावर ना बँकेवर ना कुठल्या याच्यावर राहिला होता. आजही अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाच्या संदर्भातली नुकसान भरपाई मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक लोकांची आपल्या उत्तरामध्ये सांगावं, आपण सांगाल आम्ही इतके पैसे दिलेले आहेत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त किती लोक राहिलेले आहेत, लाभार्थी असलेले किती लोक राहिलेले आहेत, त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याच्या बाबतीमधला खुलासा करणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं तशा प्रकारचा आपण खुलासा कराल अशी अपेक्षा आहे. आणि पीक विमा कंपनीच्या बाबतीमध्ये म्हणजे मंत्र्यावर जर पीक विमा कंपनीच्या संदर्भामध्ये, मला तर खरं सभापती महोदय, कृषी खात्याचा मंत्रीच कोण खातं घ्यायला मागत नव्हता. मला जी माहिती मिळाली तेवढे कृषी खातं जिथे जो माणूस घेतो तो त्या मंत्रिपदावरून जातो. आणि मी सांगतो ना, कोणी घेत नव्हतं अशी जी सांगते. ते का घेत नव्हतं की त्यांना माहित होतं की शेतकऱ्यांची तळतळाट लागतोय आणि तो शेतकऱ्यांचा तळतळाट लागला की काय होतं, म्हणून जे जे होते ते मंत्री, मी नावं घेत नाही, पण त्या असलेल्या सगळ्या मंत्र्यांना या ठिकाणी बाजूला व्हायला लागलं. त्यांच्यावर बदनामी झाली, त्यांच्यावर आरोप झाले, त्यांच्यावर प्रत्यारोप झाले. अधिकाराचा गैरवापर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्वतःसाठी कसा करावा अशा प्रकारची प्रथा या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणजे बोगस असलेल्या बियाणेवर धाड टाकण्यासाठी स्वतः मंत्री जातो, ह्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम पाहायला मिळाला. स्वतः मंत्री जात होते, त्यांचे पे जात होते आणि मग ते बंद केल्यानंतर परत चालू का होत होतं, याचं समीकरणाचं उत्तर आजही आम्हाला मिळालं नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाची तुम्ही भाषा करता, शेतकऱ्यांना मोफत अवजारं, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा स्वस्त प्रकारची धान्य वगैरे देण्याच्या बाबतीत मला तुम्ही उल्लेख करता, पण त्या असलेल्या सगळ्या योजनेमध्ये भ्रष्टाचार करत असताना पीक विमा कंपन्यांना फक्त सरकारी अनुदान आपण किती दिलं, त्यांनी किती शेतकऱ्यांना त्यातले परत केले, याचा लेखाजोखा तुम्हाला या उत्तरामध्ये दिला तर सत्य परिस्थिती करेल की पीक विमा कंपन्यांना सुद्धा आपण 1 रुपयाच्या पीक विमा कंपन्यामध्ये काही लोकांनी तर शेतकऱ्यांचा असलेल्या पीक विमामध्ये आता नावच नोंदवण्याच्या संदर्भातला पुढाकार घेतला नाही आणि अशा प्रकारचा निर्णय आपण सगळ्यांनी पाहिला. दुर्दैवाने अवकाळीमध्ये शेतकरी मेला. हमी भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी प्रामाणिकपणाने सांगतो, अगदी केंद्राने राज्याने हमी भाव जाहीर केले, पण या हमी भावामध्ये प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याला लाभ मिळतो का याच्याबद्दल खुलासा आपण करणं गरजेचं आहे. आम्ही चर्चा घडवलेली आहे, एकदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कळून द्या की नक्की या ठिकाणी हमी भाव दिला जातो का नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो, या हमी भावामध्ये मग सोयाबीन असेल, कापूस असेल, या सर्व असलेल्या उत्पादनाच्या माध्यमातून आजही वेगवेगळ्या उत्पादनाला हमी भाव दिल्यानंतर सुद्धा खाजगी व्यापारी तो कमी भावामध्ये खरेदी करतो, ही वस्तुस्थिती आहे. परवाच्या दिवशी या नाशिकला मुख्यमंत्री गेले, लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कांद्याला योग्य भाव देण्याचा प्रयत्न आम्ही करू. ही लढाई कांद्याच्या आतपासून आहे. कांद्याने भल्या भल्याची सरकार पाडलेली आहे. आजही कांद्याचा शेतकरी अडचणीत आहे. प्रवीण भाऊ, परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना योग्य दर देण्याच्या बद्दल निर्णय घेतो. या केंद्राने या असलेल्या निर्यात धोरणामध्ये बदल केला आणि कांद्याला आयात शुल्क लावलं. एका बाजूला अमेरिकेचा असलेला आयात शुल्क तुम्ही व्यापार करताय ट्रम्प बरोबर, अमेरिकेबरोबर, म्हणून कमी करता, 0 करताय आणि आमच्या या असलेल्या शेतकऱ्याला 18% लावण्याचा तुम्ही प्रयत्न केला. आणि मग ज्यावेळा उद्रेक वाढला त्यावेळेला त्याचा परतफेर आम्ही विचार करून 2 दिवसामध्ये या केंद्रातल्या असलेल्या सरकारला धोरण बदलावं लागलं. ही तुमची नामुष्की निश्चितपणाने आम्हाला पाहायला मिळाली. मी आपल्याला सांगू इच्छितो सभापती महोदय, अमेरिकेशी करार झाला, यामुळे इथे या सभागृहामध्ये आजपर्यंत चर्चा झाली नाही, पण या असलेल्या अमेरिकेचे कराराचे दुष्परिणाम काय होणार मी आज सांगू इच्छितो. मंत्री महोदय, मी फार प्रामाणिकपणाने त्याचा उल्लेख एवढ्यासाठी करतो की एखादं राष्ट्र ज्यावेळेला सक्षम असतं ना, तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या उत्पन्नाला बाजारपेठ मिळाली ना, पण ते त्या ठिकाणी सबसिडी देतं, अनुदान देतं. आज अमेरिकेशी तुम्ही कृषीचा करार केला. या जगामध्ये 2 देश असे आहेत की त्यांची लोकसंख्या जास्त आहे, या चीन आणि भारत. या असलेल्या बाजारपेठेमध्ये ज्यावेळेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं, देशातल्या असलेल्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे तुम्हाला ते मागं घ्यावं लागलं
जी बाजारपेठ रोखीची आहे ती कब्जा करण्यासाठी ठराविक उद्योगपतींच्या माध्यमातून त्या ठिकाणी हडप करण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही प्रयत्न करत होता, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे असलेल्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा तुमचा प्रयत्न फेल गेला. मग आता नवीन पर्याय काढला. तुमच्यावर दबाव होता, कुठल्या फाईलचा होता मला माहित नाही, पण तुमच्यावर दबाव इतका आल्यानंतर तुम्ही एक करार केला आणि त्या करारानुसार अमेरिकेच्या राष्ट्राच्या असलेल्या प्रमुखांनी ज्यावेळेला तुमच्यावर दबाव टाकला तर प्रेमाने करार केला. पण तुम्ही तो करार केल्यानंतर भारताची बाजारपेठ कृषीची तुम्ही उघडून दिलेली आहे आणि अमेरिका राष्ट्र आर्थिक सुबत्तेत आहे. ते ज्यावेळेला 0% त्या ठिकाणी त्यांचा मालाला बाजारपेठ मिळेल तेव्हा शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नाच्या संदर्भामधले एक चांगल्या प्रकारचा पॉलिसी निर्णय काही दिवसामध्ये घेतील. मग अगदी उत्पादनापासून मका असेल, वेगवेगळे उत्पादन सोयाबीन असेल, इथॉनॉल असेल, एवढंच नव्हे तर या असलेल्या दुग्धजन्य पदार्थावर सुद्धा आणि दुधावर सुद्धा अमेरिका कब्जा करेल. आणि ज्यावेळेला ही स्पर्धा होईल त्यावेळेला भारतातला शेतकरी या ठिकाणी उभा राहू शकतो का हा प्रश्न निर्माण होईल. त्याला वेळ जाईल, पण ज्यावेळेला आम्ही सभागृहामध्ये हा आवाज उठवतोय, आम्ही अभिमानाने सांगू या महाराष्ट्रामध्ये, यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार कृषी मंत्री असताना केलेली कर्जमाफीतून शेतकरी उभा राहिला. पण तो शेतकरी मोडण्याचं काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये आम्ही या सदनामध्ये पहिला आवाज उठवला. जे 1 वर्षानंतर काय घडणार याच्या बाबतीमधली शंका उपस्थित केलेली आहे, ही सत्य ठरण्याची गोष्ट आहे. योगायोग असाच नाही. मी मागेही म्हणालो, या सभागृहामध्ये आम्ही चर्चा करताना बिलावर बोललो होतो की एका वेळेला अनेक राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पद्धतीची बाजारपेठ निर्माण करण्याचा ज्यावेळेला तुम्ही निर्णय घेता त्या निर्णयाच्या मागेमध्ये उद्योगपतीचा या ठिकाणी पाठीशी घालण्याचा आणि त्याला मदत करण्याचं एक वेगळ्या प्रकारचं व्यापारी वृत्ती तुमच्या डोक्यातून येते, याची कल्पना आता हळूहळू यायला लागलेली आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठ करण्यासाठी 1,500 एकर जमीन जर पालघरला तुम्ही उभी करताय आणि ती जमीन ज्यावेळेला पालघरला उभं कराल त्यावेळेला मला खात्री आहे की अमेरिकेच्या बाजारपेठीमधून आलेला माल आणि देशातून जाणारा माल याची प्रमुख बाजारपेठ करत असताना तो व्यापार खाजगीकरणाच्या माध्यमातून उभा करण्याचं पाप सुद्धा करून मुक्त असलेल्या बाजारपेठीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याच्या ऐवजी हे बाजारपेठ तुम्ही ठराविक लोकांच्या हातामध्ये द्याल, अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही. कांद्याच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्यावेळेला निर्यात बंदी करता सभापती महोदय, त्यावेळेला अफगाणिस्तानतून तुम्ही किती कांदा मागवला? तुम्ही पाकिस्तान, अफगाणिस्तान याच्यावर जे काय बोलता ना, हे फक्त राजकारणासाठी बोलता. परंतु त्यांचा कांदा तुम्ही इथं का आणता याचा प्रश्न अजून उत्तर द्या. या कांद्या आणण्यामुळे महाराष्ट्राचा शेतकरी या ठिकाणी 100% अडचणीत आलाय, हे पण तुम्हाला मी सांगू इच्छितो. योजना तर फार करतात, पण पर्याय लगेच काढतात. वीज बिल माफी एवढी कौतुक केलं, वीज बिल माफी देण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही घोषणा केली. सभापती महोदय, मी जबाबदारीने सांगतो, ज्या दिवशी वीज बिल माफीची घोषणा केली त्या दिवसापासून सौर ऊर्जा करण्याचा तुम्ही षडयंत्र चालू केलं. कारण सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज दिली म्हणून गिनीज बुकामध्ये तुमचं कौतुक झालं. सर्वात जास्त सौर ऊर्जा कोणाची वापरणारा राज्य म्हणून गिनीज बुक वर्ल्ड बुकमध्ये तुमचं नाव झालं. पण शेतकरी मेला ना, त्याला कंपल्सरी तुम्ही सौर ऊर्जा करण्याचं सांगितलेलं आहे. तुम्ही बघून घ्या, आज काही लोकांना सौर ऊर्जेच्या ऐवजी 6 HP ला असेल किंवा सामुदायिक अशा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या प्रकल्पामध्ये जिथं बसू शकत नाही अशा शेतकऱ्यांची अर्ज महिन्यानुमहिने पडलेले आहेत. त्यांना तुम्ही वीज कनेक्शन देत नाही, सांगतात की वरून आलेलं आहे की वीज कनेक्शन तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला सौर ऊर्जाच घेतली पाहिजे. अशा प्रकारचा एक निर्णय घेण्याचा प्रयत्न होणं, सभापती महोदय, आज त्यांना पाणी असून सुद्धा वीज मिळत नाही, हे दुर्दैवाने निर्णय या तुमच्या सरकारने घेतल्यामुळे 10 HP 7 HP असलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळावं म्हणून त्यांना आजही कुठला लाभ मिळत नाही. सागदी तुम्ही स्ट्रीट लाईट देत नाही. स्ट्रीट लाईट देताना तुम्ही सांगितलेलं आहे आमदारामध्ये चोऱ्या होत आहेत, आम्ही बघतो कशा प्रकारे बनियान चड्डी बनियान गँगवाले घुसतात. आता ते घुसताना का घुसणार नाहीत? कारण तुम्हाला माहिती आहे लाईटच नाही. गिरीश महाजन, तुम्ही ग्रामविकास मंत्री होता, स्ट्रीट लाईटला बंदी केलेली आहे. LP ला पैसे द्यावे लागतात, स्ट्रीट लाईटचे पैसे द्यावे लागतात. कुठे कुठे पैसे वाचवाल? हे मोठी कामासाठी पैसे वाचवले तर ग्रामीण भागातला लोक उभे राहतील. आणि त्यामुळे या सगळ्या मोफत वीज देण्याचं सिंगल फेजचं तुमचं कनेक्शन साधं मिळत नाही. अशा प्रकारची निश्चितपणाने आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे.
सभापती महोदय, हे सगळं सांगत असताना सरकार कशा पद्धतीने एक चुकीचं, म्हणजे आम्ही प्रसिद्धीला कमी पडत नाही, प्रसिद्धी करताना कशा योजना राबवतात या संदर्भामधला निर्णय आपण दाखवला. म्हणजे लाडक्या बहिणीचं एवढं सुतोवाच झालं, एवढं सुतोवाच झालं, पण त्या लाडक्या बहिणीला कळलं नाही की आपल्या वेगळ्या वेगळ्याच्या मागणीमध्ये आपला बळीराजा, आपला जो घरचा करता करवित आहे, आपलं घर उद्ध्वस्त होत आहे, याच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने या ठिकाणी केलेलं नाही. आणि म्हणून आपल्याला एकच सांगावंसं वाटतं सभापती महोदय, या ठिकाणी आपण गेल्या वर्षीच्या अतुल राज्य सरकारने केंद्राकडे 781 कोटी रुपये मागितले होते. केंद्राने प्रस्ताव पाठवला सप्टेंबरला, 1 रुपया सुद्धा तुम्हाला दिला नाही, एक छदाम सुद्धा दिले नाही. एवढं केंद्रामध्ये तुमचं वजन आहे. आणि हे करत असताना खरीप हंगामातल्या नुकसानीचे 5-6 महिने उलटले तरी शेतकऱ्याला पीक विम्याचा 1 रुपया मिळाला नाही. आता ही कंपन्यांसाठी आहे का शेतकऱ्यांसाठी आहे, यासाठी निर्णय घेणं गरज आहे. तुमचं राज्य एवढं तुम्ही चांगलं चालवलं ना, मगाशी बांगलादेशी वगैरे प्रवीण भाऊ मनातून पोटतिडकीने बोलला, अरे शेतकऱ्याला किडनी विकायला लागते, तुम्ही ह्यासाठी भांडताय. कर्ज विकलं जात नाही म्हणून शेतकरी किडनी ओढतोय, किडनी विकतो. ही महाराष्ट्रातली तुमच्याशी सध्याची सत्य परिस्थिती आहे. आता गुंठेवारी आलेला शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याचं उत्पन्न, त्याचा असलेली बाजारपेठ या संदर्भामध्ये या ठिकाणी निश्चितपणाने आपण गुंठा केलेला आहे. शक्तीपीठमध्ये परवाच्या दिवशी मोर्चा निघाला, पहिला लाल मोर्चा निघाला, नाशिकवरून आला, आणि तुम्हाला माहिती आहे मोर्चे आले. परभणीला निघाला, पोलीस बलाचा वापर झाला. सांगलीला निघाला, तो थांबवला, आश्वासन दिलं की तुम्हाला विचारल्याशिवाय काय करत नाही. मला माहिती आहे 2 वर्षांनी शक्तीपीठ चालू होणार, आणि हे शक्तीपीठ चालू होत असताना दुर्दैवाने तो असलेला शेतकरी हा पूर्ण त्याची शेती जाईल, आणि अल्पभूधारक नाही तर बिनशेतीचा शेतकरी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून तुम्ही आश्वासन देता, इतके देतो तुम्हाला, एकरीला किती पाहिजे त्याचा भाव ठरवता, पैसा गेल्यानंतर तो काम काय करणार. अशा प्रकारे शेतकऱ्याने उत्पन्न कमी जमिनीमध्ये सुद्धा दुप्पट काढून दाखवलेलं आहे. हे तुम्हाला अभिमानाने सांगावं लागेल. आणि हे करत असताना बोगस बियाणं, बोगस खतं किती आहे. मंत्र्यांनी एका कंपनीवर कारवाई केली, बोगस खताच्या, गुजरातची कंपनी आहे बियाण्याच्या. गुजरातवरून इतका मोठा जोरात आवाज आला की त्याची असलेली बोगस बियाण्याची आणि ती कंपनी लगेच चालू झाली. हे गुजरातमधून काय काय येतं याचा विचार कधीतरी केला पाहिजे. चांगलं आलं तर स्वीकारू, म्हणजे गुजरातची बुलेट ट्रेन येईल तर ती आली तर स्वीकारू. पण दुर्दैवाने गुजरातच्या असलेल्या, चांगलं आहे ना, पण त्यांनी महाराष्ट्राला काय दिलं पाहिजे. महाराष्ट्राला सगळं बोगसच पाठवत असतील तर त्याच्यावर विचार करायला पाहिजे. मग पालघरच्या बाजूला जाऊन असलेल्या इथं ड्रग्स मिळतो, MD मिळतो, गुजरातवरून गुटखा येतो, गुजरातवरून प्रवीणजी गुजरातवरून गुटखा येतो. महाराष्ट्रात बंदी आहे, गुजरातवरून येतो. 150 कोटी रुपये हप्ता आहे, 150 कोटी रुपये. हा हिंमत तुमची. मग गुजरातला तिथे गिरीश भाऊ मला माहिती आहे, ते मला बोलताय बोला म्हणून, तुम्ही सत्य बोलताय. गुटखा जर विक्री होत नसेल, अगदी शाळा कॉलेजच्या बाहेर आहेत गुटखा विक्री, मग कर्नाटक मधून येत असेल, महाराष्ट्र सरकार काय करतंय. एका सुपारी, आता सांगतो, गुजरातच्या एका सुपारी व्यापाऱ्यावर कारवाई केल्याबरोबर त्या गुजरातच्या सुपारी व्यापाऱ्याला सोडून देण्याचे आदेश कोणी दिले याची चौकशी करा, चौकशी करा. भ्रम नाही. गुटखा येतो का नाही सांगा, आणि गुटखा येतो कुठून येतो त्याचा शोध द्या. द्या उत्तर, तुम्ही द्या उत्तर. मी आजही सांगतो, हे जिरवळवर काल झालं ना आरोप, माणूस साधा आहे, आदिवासी विभागातला गरीब भेटला, त्याला ठोका टाकला तुम्ही. हा, राजकारणामध्ये मित्राला तरी सोडा राव, मित्र पक्षाला तरी. अशी जी तुम्हाला पण धोका आहे, सावध राहा. ही फक्त चुणूक दाखवली त्यांनी गरीब असलेल्या माणसाला. अरे एसीबी येते कशी विदाउट गव्हर्नमेंट. हा सरकारचा हे नाही होत, प्रतिमा मलिन होत नाही. एसीबी येते कशी.
आणि एसीबी येते, कारवाई करते आणि त्याच्या संदर्भामध्ये सरकारच्या मंत्रालयात हे स्ट्रिंग ऑपरेशन, या सभागृहामध्ये मी ऐकलं होतं, स्ट्रिंग ऑपरेशन झालं. हे स्ट्रिंग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न विरोधक करताय. या आम्ही नाही केलं ना. ते मला डिस्टर्ब करतायत. तुम्ही त्यांच्याकडे कशाला बघताय सरकार? त्यामुळे अरे आमच्या गृहमंत्र्यांवर आरोप झाले, सगळे क्लीन झाले. ते फक्त ऐका, ते काल केजरीवाल सुटला. अरे तुमच्या इथे आज सकाळी सभागृहामध्ये चर्चा झाली, डान्स बार बंद झाला नाही, डान्स बार अजूनही चालू आहे. मग तो कसा चालला? कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे? जबाबदारी बंद करायची. आणि पनवेल वगैरे या परिसरामध्ये सर्रास डान्स बार चालू आहे. शेतकऱ्यांच्या खतावर तुम्ही जादा दर घेतलाय, बियाण्यावर जादा दर घेतलाय. गांभीर्याने चर्चा करा, बारवरती वगैरे बोलू नका. चला याच्यावरती त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की तेलंगणा राज्य, आपण राज्यात कर्नाटक वगैरे बोलतो, तेलंगणा राज्यामध्ये सभापती महोदय 24 तास मोफत वीज आहे. आमच्याकडे 8 तास आहे, ती पण कधी? रात्रीची. तो बिचारा सौर ऊर्जामध्ये मी मगाशी म्हणालो, हे भाऊ माझ्याबरोबर तुम्ही या. साहेब त्याला मुद्द्याला धरून मी मुद्द्यावरच बोलतोय. सौर ऊर्जाच्या बाबतीमध्ये सभापती महोदय माझं आजही आव्हान आहे, एकदा तुम्ही, फक्त एकदा वाटलं साताराला या, कुठेही शेतकऱ्यांशी संवाद करा. जर शेतकरी म्हणाले की आम्हाला वीज कनेक्शन मिळत नाही, त्याबद्दल आपण निर्णय घ्या. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही मान्य करू. लोकांना किती जबरदस्ती एखादा निर्णय लादण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे मला वाटतं की त्या ठिकाणी हे करण्याच्या बाबतीत मला निर्णय आपण ठिकाणी निश्चितपणाने करायचा आहे. औद्योगिक धंद्याबद्दल न बोललेलं बरं. एका बाजूला उद्योग आणलेला म्हणून सांगताय, बेरोजगारी वाढलेली आहे, कौशल्य विकासचा नवीन गाजर आपण दाखवलेला आहे, 75,000 लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. ते देत असताना 7,500 रुपये त्यांना मिळतो. 6 महिन्यामध्ये त्यांनी काम करायचं. 6 महिन्यामध्ये त्यांनी काम केल्यानंतर त्यांना परत वाटतं इथं कायम होऊ, परंतु त्याला त्या ठिकाणी न दाखवता फक्त दाखवलं जातं. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम केलेली आहे, अप्रेंटिसशिप केलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिपमध्ये मी केंद्राचा आभार मानेल या बाबतीमध्ये. निदान नरेंद्र मोदी साहेबांनी कालच्या दिवसाला किमान वेतनाच्या बाबतीमधला निर्णय जाहीर केला, मी त्याचं स्वागत करतो. कारण आता परमनंट होत नाही, अप्रेंटिसशिप आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे, तरी 20,000 रुपये जाहीर केला, मी स्वागत करतो. पण मी आणि भाऊ इथं आहे, 20,000 प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार कधी करणार याचा खुलासा करण्याच्या बाबतीत मला निर्णय निश्चितपणाने करणं गरजेचं आहे. आणि आपण ट्रिलियमच्या खाली बोलत नाही. आणि आपण सांगितलं $1 ट्रिलियन व्यवस्था करू. 1 ट्रिलियनचे स्वप्न दाखवले, 5 ट्रिलियनचे दाखवले. पण मला वाटतं अरे प्रवीणजी, महाजन साहेब, आपण करार एवढे केलेले दाखवताना, दावतचे एवढे करार, सगळे मंत्री महोदय जायला लागल्यावर कसं घाबरलेत मला वाटतं का? पण मंत्रीच नाही ना, मग कशी चर्चा करणार आम्ही? कॅबिनेट मंत्री नाही ना. ताई तुम्ही तरी बसा. ते तुम्ही उठणार म्हणून ते कळल्यामुळे पहिले पळून गेले. अरे ते डोकावून बघतायत तिथून. सभापती महोदय, दावतचा करार झाला. ज्यावेळेला एखादा उद्योगधंदा येतो, आपल्याकडे उद्योग काय येतो? आपल्याकडे मॅन पॉवर मिळते. आपल्याकडे उद्योगधंदा काय येतो? आपल्याकडे जमिनी मिळत आहेत. पण सभापती महोदय, पाण्याचा रेट, विजेचा रेट इतर राज्यापेक्षा आपल्याकडं फार आहे. आणि म्हणून हे प्रसाद लाडने मुद्दाम लक्षात ठेवावं, कारण उद्योगधंदा आला तर ते काम तुम्हाला मिळणार आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे की राजस्थानमध्ये 7.55 ते 8.8 रुपये 95 रुपये पर युनिटला आहे. मध्य प्रदेशमध्ये 3 रुपये 34 ते 6 रुपये 80 पैसे पर युनिटला आहे. कर्नाटकाला 5 रुपये 90 पैसे. आणि आपल्याकडे किती आहे माहिती आहे का? वीज दर 5 रुपये 16 पैसे ते 17 रुपये 79 पैसे. कसा उद्योगधंदा आहे? जर प्रत्येक रुपयामध्ये आपण त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये 40% वाढ सभापती महोदय या लोकांनी घेतलेली आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी या 31 कंपन्या नाशिकमध्ये स्टील प्लांटच्या, त्यापेक्षा 2च राहिलेल्या आहेत. आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण या सर्व गोष्टीचा येथून
कर्ज माफी आणि त्याबरोबर वीज माफी मत करत असताना 1,35,000 कोटीची वीज दरवाढ या महावितरणाने केलेली आहे. म्हणून आपण नोकऱ्याच्या संदर्भामध्ये सांगितलं, सरकारी नोकऱ्यामध्ये सुद्धा काल 75,000 नोकऱ्या भरती करतो म्हणून सांगितलं. सभापती महोदय, तुमच्या विधिमंडळामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये कर्मचारी आहेत. पोलीस भरतीमध्ये तुम्ही काल विषय मांडला. पोलीस भरतीमध्ये रद्द झालेला माणूस सिक्युरिटी ॲक्टच्या माध्यमातून पोलिसामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये आहे, मंत्रालयामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये आहे, ग्रामसेवकमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे, तलाठीमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे. सगळीकडे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम पैसे वाचवण्यासाठी केले. निदान सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही भरती जर केली तर कमीत कमी 1.5 लाखाच्या वरती लोकांना नोकरी उपलब्ध होऊ शकते. आपण शिक्षक वगैरे काही करत नाही, मी फार वेळ घेत नाही, पण वस्तुस्थिती जी आहे की आपण फक्त लोकांना सांगण्याच्या बाबतीमधला आपण या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि विकास सांगताय. वाहतूक वाढली, वाहनं वाढली, त्यामुळे एक पुन्हा आणि मुंबई ब्लॉक झाल्यावर काय होतं, तुम्ही संध्याकाळी कधी पण ताई खोपोलीवरून जायला निघा, 2 तास तुम्ही खोपोलीवरून बाहेर निघत नाही. रोज आहे. नवले पुलाला ताई तुम्ही भेट दिलेली आहे. आता तर 15चा का 16चा स्पीड ठेवलेला आहे. त्यामुळे 2-2, 3-3 तास कोण बाहेर येत नाही. लोक मग काय करतात, दुपारी जायचं का रात्री जायचं हा पर्याय बघतात. हा प्रगतीचा विकास नाही. रिंग रोड घेतला पुण्याचा, ताई तो होईपर्यंत किती होणार आहे, तोपर्यंत लोकांनी काय करायचं. त्यामुळे फक्त आपण जिथं आवश्यक आहे तिथे प्राधान्य देण्याच्या ऐवजी आपण जिथं आवश्यक नाही त्या ठिकाणी आपण प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मंत्रालयामध्ये महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार प्रगती या विषयावर चर्चा न केलेली बरं. प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि जो भ्रष्टाचार होत असताना मी अनेक उदाहरणं देईल. आपल्याकडे पैसे नाही ताई. सुशिक्षित बेरोजगार मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर 75,000 कोटी रुपये तुम्ही कर्ज काढलेल्या त्या इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरला देणं बाकी आहे. 75,000 कोटी नुसत्या बांधकाम कॉन्ट्रॅक्टरचे. आणि तुम्ही हॅममधून कामं, ह्याच्यामध्ये कामं, त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्यामध्ये केंद्राने योजना दिल्या त्याच्यापेक्षा 10 पटीने तुम्ही योजना जास्त दिल्या. केंद्र सरकार म्हणतं आम्ही एवढ्या तुम्हाला मंजूर करणार नाही, राज्याचे पैसे थकीत आहे. आणि तुम्ही पराक्रम काय केला आहे, पूर्वी कुठल्याही प्रकारचं टेंडर काढायचं झालं तर 10% किमान तिथं तरतूद असेल तरच टेंडर निघत होतं. तुम्ही तो पण निकष बदलला आणि तरतूद नाममात्र झाली तरी टेंडर प्रक्रिया होऊ शकते. अशा प्रकारचे निर्णय तुम्ही फार मोठ्या प्रमाणात घेतलेले आहे. त्यामुळे हा सरकारचा प्रगतीचा आराखडा हा नुसता बुरका आहे. शेतकरी मेला, त्याचबरोबर त्या ठिकाणचा असला तरुण बेरोजगार झालेला आहे, तो आत्महत्या करतोय. त्या ठिकाणी असलेले महाराष्ट्रातले उद्योगपती हे त्या ठिकाणी हे झालेले आहेत. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर या झालेले आहेत. प्रगती 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 कुठे आहे मला माहीत नाही. फक्त प्रगती काही लोकांची झाली, सरकारमधली झाली. 9.5 लाख कोटीचं कर्ज करणारा ऐतिहासिक सरकार आज अभिमानाने सांगताय कुठे आम्ही महाराष्ट्र नेतोय. आमचं म्हणणं आहे कुठे घेऊन गेला महाराष्ट्र. आणि मला वाटतं हा महाराष्ट्र बघतोय निवडणुका पैशावरून जिंकता येत नाही, पण एक दिवस क्रांती अशी होईल की त्या क्रांतीमध्ये निश्चितपणाने तुम्हाला उलटं केल्याशिवाय राहणार नाही. उठाव होईल, उठाव होणार. अनेक राष्ट्रामध्ये उठाव झालेला आहे आणि ती दिवस जास्त लांब नाही. 2029ला प्रवीण भाऊ, 2029ला मी तुम्हाला सांगतो की हा महाराष्ट्र इतिहास घडवून दाखवेल आणि तो इतिहास घडवण्याची वेळ तुमच्या या कामामुळे येईल. म्हणून प्रगतीचा आराखडा केलेला 260चा तुमचा प्रस्ताव आज आम्ही त्याचा बुरका फाडलाय, याचाच आनंद आहे. धन्यवाद.